हॅलो गुड मॉर्निंग, वेलकम टू द अनदर ब्लॉग. तर आज तारीख आहे 9 जुलै आणि मी गावाला चाललो आहे. का चाललो आहे तुम्हाला स्टार्टिंगला समजलं असेल, थोडंफार आयडिया आली असेल. तर हा ब्लॉग पण शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. देवी नाव आहे त्याचं. अथर्व दामुष्टे अभ्यासाच्या नावाने उंडकतोय. अरे तू अरे काय असं काम करणार मला तसं असतो. रेसिपी सांग, काय करणार आहे? काय नाही बाबा, पहिले कांदे भाजून घ्यायचं, त्याच्यात खोबरं टाकायचं. खोबरं टाकलं की परत वाटण बद्दल करून घ्यायचं चांगलं मस्तपैकी. मिरची थोडीशी टाकून जिरं भाजायचे. पण कशासाठी करतोय हे चिकन काय चिकन मसाला आणि इथे तंदुरीचं मॅरिनेशन. चिकन सुकायची तयारी करतोय. हे काय आहे मग? तंदुरीचं मॅरिनेशन कुठे आहे? नवीन आयटम आहे. म्हणजे तंदुरी होते ते तेच आहे ना मग. हेच आहे ना. One eternity later. लेग पीस पण आहे. आता नको लावू. एक लावून बघत होतो. अरे त्याला कोळसा हे होणार. ऑर्डर स्क्रीन पर आते ही एमटीएम ऑप्शन प्री सिलेक्टेड स्टेप 3 फिर बस. ॲपवर बघतो
हॅलो, तर आज दुसरा दिवस आहे. काल आम्ही आलो इकडे मार्लेश्वरला वगैरे गेलो, तुम्ही बघितलं असेल. आणि आत्ता गणपतीपुळे साईडला जातोय, तर दाखवतो तुम्हाला तिकडे गेल्यावर. हा माझ्या मागे तुम्ही बघू शकता लोकेशन. इथे मी लास्ट टाइम आलो होतो तेव्हा मला इथे पोहता आलं नव्हतं, कारण की पाणी भरपूर होतं. आणि आता 2-4 दिवस पाऊस नाही, तर हे बघा आता इथे जाऊ शकतो. छत्री घेऊन ये, छत्री. मला पाय मारला नाही. गाडी 700 हॉर्सपॉवरची मोटर लावलेली. असा काय सोडतो. असं काय केलं त्याने. काढून काय बोलायला काय झालं. सरळ सरळ. हा काय नाही घेत तुझं. हॅलो, तर ह्या ट्रिपचा हा दिवस तिसरा आहे. आणि आता आम्ही सकाळी उठून आपल्या जवळच्या पर्यावरती गेलो. तिकडे पण थोडं काय नाही आवडलं आपल्याला. रत्नागिरीत गेलो, पानवलला गेलो. पानवलच्या धबधब्यावरती पण आज शनिवार आहे म्हणून गर्दी भरपूर होती. मग तिथून परत हे आपलं रोजचं ठिकाण. तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये हे आता कितव्यांदा बघा असाल मला माहीत नाही, पण इथे बरेचदा आलो आहे मी. आणि परत इथेच आलो कारण की थोडी प्रायव्हसी पण हवी होती, कारण की सगळीकडे आता माणसं भरपूर आहे आणि इकडे अशी माणसं नसतात. मग ते बोलतात ना तुम्ही जग फिरा, पण शेवटी तुम्हाला इंडियाच आवडणार. तसं आमच्यासाठी हे झालं आहे. बाकीचे किती पण ठिकाणं बघितली तरी इथे जसं चांगलं वाटतं, चांगलं म्हणजे वाईब चांगली येते आणि लोकं पण नसतात, तर हे प्लेस पण तसं चांगलं आहे. परत ये चल. विवेक
समजत नाही ना रे. माझे कपडे मी त्या पर्यावरतीच विसरलो, कोणत्या? पांगरीतल्या. हा एवढं तू उतरत नाही. तर हा तिसरा दिवस होता आणि आता आम्ही इथे आलो होतो आणि इथे एवढी चांगली जागा आहे. तर माझ्या मागे बघू शकता तुम्ही किती कचरा आहे. जे पण इथे खायला प्यायला येतात, पार्टी वगैरे करतात, या पार्टी वगैरे करा, पण इथे तो कचरा तुम्ही टाकता तो टाकू नका, कारण की एवढी चांगली जागा आहे ही. मोस्ट अंडररेटेड प्लेस आहे ही रत्नागिरीमधली, मला तरी वाटतं. मी असं बोलत नाही की रत्नागिरीतली सगळी जागा मला माहिती आहेत, पण जेवढे पण मला माहिती आहेत त्यापैकी मला ही मोस्ट अंडररेटेड वाटते आणि बेस्ट आहे. पण इकडे जे पाण्याच्या आणि अदर बॉटल्स वगैरे टाकतात, जे टाकतात त्यांना माहीत असेल तर नका टाकू. आणि टाकतात ते फोडतात, ते काचा वगैरे असतात, एखाद्याच्या पायात वगैरे भरेल, ते करू नका. येऊन इथे मजा करा, परत जा आणि आपला कचरा परत घेऊन जा ना. ते कचरा वगैरे इकडे टाकतात ते काय बरोबर नाही. अशी चांगली जागा असेल तिची वाट लागून जाईल, परत कोणाला येऊसं वाटणार नाही. हे बघा माझ्या मागे किती सुंदर जागा आहे, पण तुम्ही येऊन इथे घाण करता, त्यामुळे ही जागेची व्हॅल्यू कमी होते. कारण की घाणीमुळे कमी होते, बाकी जागा तर सुंदर आहे, फक्त ते कचरा टाकू नका. बस मला एवढंच सांगायचं होतं.